मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो. तो खूप अस्वस्थ असतो, कारण निहारिकाने पल्लवीबरोबर केलेली मैत्री त्याला आवडत नाही. तेवढ्यात त्याला निहारिकाचाच फोन येतो. तेव्हा शांतनू निहारिकाचा फोन उचलतो. तेव्हा निहारिका अगदी लाडातच शांतनूला बोलते, अहो कसे आहात, काय करताय शांतनुराव. तेव्हा शांतनू रागातच हे काय नवीन असं विचारतो. तेव्हा निहारिका बोलते, अरे आता आपलं लग्न होणार ना, मग मला उखाणे घ्यावे लागणार, त्यावेळी मला तर असंच बोलावं लागणार ना. तेव्हा शांतनू बोलतो, हे सर्व बोलायचा आता माझा मूड नाही. तर निहारिका बोलते, मला माहीत आहे, माझ्या घरी जे झालं त्यामुळे तू माझ्यावर खूप रागवला आहेस. तेव्हा शांतनू रागात बोलतो, तुला शिरशेकर बरोबर मैत्री करायची काय गरज होती, आणि शिरशेकरला घरी का बोलवलं, तुला आत्ता हे सर्वच का सुचलं. त्यावेळी निहारिका बोलते, अरे ती माझी चांगली मैत्रीण झाली. तर शांतनू तिच्यावर अजूनच भडकतो आणि फोन ठेवतो. तर निहारिका वेगळाच डाव मांडत असते. दुसऱ्या दिवशी पल्लवी कॉलेजमध्ये येते. तेव्हा तिला निहारिकाचा मेसेज येतो की लंच ब्रेकमध्ये आपण भेटूयात. तेव्हा ती क्लासमध्ये चाललेली असताना शांतनू तिला मध्येच भेटतो, परंतु तो तिच्याबरोबर काही बोलत नाही. त्यावेळी पल्लवी साखरपुडा ठरला म्हणून शांतनूचे अभिनंदन करते. तर शांतनूला खूप राग येतो. तेव्हा तो चिडूनच तिला बोलतो, तुला हे सर्व करताना खूप मजा वाटत असेल. मला एक कळत नाही, माझ्याशी दोन शब्द बोलायला तुला आता तरी वेळ कसा मिळाला. तुला बाहेर जाण्याची तयारी पण करावी लागेल. तेव्हा पल्लवी विचारते, बाहेर कुठे. तेव्हा शांतनू सांगतो, तू लंडनला जाणार ना, स्कॉलरशिप घेऊन, त्यासाठीच अप्लाय केलं होतं ना, मग इथे कुणाला गुंतवून का ठेवतेस, जा मोकळी हो आणि इथल्या लोकांना पण मोकळं कर. तेव्हा पल्लवी विचारते, सर तुम्ही माझ्यावर एवढं चिडताय का, तो विषय पूर्णपणे वेगळा आहे. मी इथे फक्त तुमचं अभिनंदन करायला आले होते. तेव्हा निहारिकाचा ती विषय काढते. तेव्हा शांतनू सांगतो, हेच निहारिका मॅम जसं म्हणणार आता तसंच तू सांगणार ना, कारण ती आता तुझी मैत्रीण झाली आहे. तुला माझ्याशी मैत्री करावी कधीच का वाटली नाही. स्टुडंट आणि प्रोफेसर हे नातं तुझ्या आड आलं असेल, आणि आता काय आमच्या एंगेजमेंटच्या तयारीला लागली असेल. तेव्हा पल्लवी मनात विचार करते, मी साखरपुड्याच्या तयारीत पुढे असणार हे बहुतेक सरांना आवडलं नसेल. त्यावेळी शांतनू अजूनच चिडून पल्लवीला बोलतो, तसंही आपला संबंध नसलेल्या गोष्टीत लक्ष घालायची तुझी जुनी खोडच आहे. तेव्हा शांतनूच्या ह्या बोलण्याचं पल्लवीला खूप वाईट वाटतं. तर पल्लवीला शांतनू बॅग भरायला सांगतो किंवा एंगेजमेंटची तयारी करायला सांगतो आणि रागातच तेथून जातो. तर पल्लवी खूप रडते आणि बोलते, सरांना हे आवडलं नाही हे माझ्या लक्षात कसं आलं नाही. दुसरीकडे ज्योती निहारिकाजवळ येते आणि बोलते, तू पल्लवीला फ्रेंड्स का बनवलं. तेव्हा निहारिका सांगते, अगं ती खूप छान मुलगी आहे, तू पण तिच्याबरोबर फ्रेंडशिप कर. तेव्हा ज्योती अजूनच चिडते आणि रागातच तिथून जाते. तेव्हा पल्लवी निहारिकाकडे येत असते. तेव्हा पल्लवीकडे रागात पाहून ज्योती लगेच तिथून दुसरीकडे जाते. तेव्हा निहारिका पल्लवीला सांगते, अगं बरं झालं तू आलीस, मला खूप कन्फ्युजन झालं होतं, आता आपण छान प्लॅनिंग करूयात हां. त्यावेळी पल्लवी सांगते, मला वाटतंय ह्या तुमच्या सर्व प्रोसेसमध्ये मी नसावं. तुमच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात आणि तयारीत मी सहभागी होऊ शकत नाही. हे ऐकून निहारिकाला धक्का बसतो. तेव्हा ती विचार करते, शांतनूपासून पल्लवीला दूर करायचं असेल तर पल्लवीजवळ असणं खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा ती पल्लवीला विचारते, अगं असं काय कारण झालं की तू माघार घ्यायला लागलीस. तेव्हा पल्लवी अगोदर काही सांगत नाही. तर निहारिका तिला शपथ घालते. तेव्हा पल्लवी सांगते, हे सरांना अजिबात आवडलेलं नाही. मी त्यांना भेटले तेव्हा मला ते जाणवलं. त्यावेळी निहारिका मनात विचार करते, म्हणजे माझा प्लॅन वर्क होतोय. तर निहारिका बोलते, मी शांतनूला अगं चांगली ओळखते, त्याला असं कधीच वाटत नसणार. मी त्याला न विचारता हे सांगू शकते. पल्लवी, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. आतापर्यंत शांतनूने खूप वेळा विरोध केला, परंतु तुझा मुद्दा पटल्यावर त्यानेच तुला सपोर्ट केला. त्यात आमची अशी अचानक एंगेजमेंट अनाऊन्स झाली, त्याचा स्ट्रेस पण त्याला आला असेल. शांतनू पटकन कोणाशी बोलत नाही. तुझं कधी त्यांच्याबरोबर बोलणं झालं तर तू त्याला समजावून सांग. तेव्हा पल्लवी निहारिकाला बोलते, मी त्यांच्याशी कसं बोलणार. त्यावेळी निहारिका बरोबर गोड गोड बोलून स्वतःच्या जाळ्यात पल्लवीला अडकवते आणि तिच्याकडून हो बोलूनच घेते.
तर निहारिकाच्या आग्रहाखातर निहारिका आणि शांतनूच्या एंगेजमेंटच्या तयारीसाठी पल्लवी हो बोलते आणि लेक्चरला जाते. त्यानंतर निहारिका मनात विचार करते, पल्लवी तू एंगेजमेंटच्या तयारीमध्ये आहे हे शांतनूला अजिबात आवडणार नाही. तो अजून अपसेट होणार, मग तू त्याच्या मनातून कायमची उतरणार. त्या विचाराने निहारिका खूपच खुश होते. दुसरीकडे सुपर्णा आणि विभावरी पाहुण्यांची लिस्ट बनवत असतात. तेव्हा सुपर्णा खूप मोठ्या मोठ्या बाता मारत असते आणि विभावरीला सांगते, तुझ्या माहेरच्या सर्व लोकांना निमंत्रण द्यायचं नक्की आणि आपल्या तयारीमध्ये काही एक कमी पडायला नको. आपण सूर्यवंशी आहोत हे लक्षात ठेव. तेवढ्यात प्रभाकर सर कॉलेजला चाललेले असतात. तर विभावरी त्यांना डबा घेऊन येते असं सांगते. त्यावेळी प्रभाकर सर सांगतात, अगं आम्ही दुपारी बाहेर जेवायला जाणार आहोत, त्यामुळे तू डबा देऊ नको. तर सुपर्णा प्रभाकर सरांना विचारते, भाऊजी काल आम्ही निहारिकाच्या घरी जाऊन आलो, परंतु तुम्ही आम्हाला काहीच विचारलं नाही. साखरपुड्याचं नक्की काय ठरलं काय नाही ते. तेव्हा प्रभाकर सर बोलतात, निहारिकाकडे बोलणी करायला जाणारी माणसे एवढी समर्थ आहेत, मग आम्ही उगीच कशाला मध्ये लुडबुड करायची. तसंही तुम्ही आम्हाला कशामध्ये भाग पण घेऊ दिला नाही. तेव्हा सुपर्णा रागातच बोलते, ती आदिती तुमचे कान भरवते. तेव्हा प्रभाकर सर चिडून विचारतात, इथे आदितीचा काही एक संबंध नाही, तुम्ही तिचं नाव का मध्ये घेता. तेव्हा सुपर्णा बोलते, त्या दिवशी आदिती तुमच्याबरोबर होती आणि तुमच्या फोनवरून आमच्याबरोबर किती भांडली हे माहीतच असेल. आता आनंदाचा प्रसंग आहे आणि अशा वेळी तुम्ही कुटुंबापासून दूर जाता हे समजत नाही का तुम्हाला. तेव्हा प्रभाकर सर सांगतात, मला पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. मी खूप दुखावलो गेलो आहे आणि आता मला खुलासे किंवा स्पष्टीकरण नको, कारण शांतनूच्या आयुष्याचा निर्णय असा घाईत घेणे हे आम्हा दोघांनाही आवडलं नाही. असं म्हणून प्रभाकर सर रागात तेथून जातात. तेव्हा प्रभाकर सरांच्या ह्या बोलण्यामुळे सुपर्णाला खूप राग येतो, कारण तिला काहीच भाव दिलेला नसतो. दुसरीकडे शांतनू केबिनमध्ये असतो. त्यावेळी निहारिका तेथे येते आणि शांतनूला मिठी मारते. तेव्हा शांतनू तिला टाळत असतो आणि घरी जायचं कारण सांगत असतो. त्यावेळी निहारिका बोलते, मी तुला रात्री फोन केला परंतु तुझा मूड नव्हता. तू बोलला की दुसऱ्या दिवशी आपण बोलूयात, मग आता काय झालं. तू मला वेळच देत नाही, मग मी तरी काय करू. त्यात इथे कॉलेज, परंतु उद्या मला वेळ पाहिजे. तेव्हा शांतनू कशाला असं विचारतो. तेव्हा निहारिका सांगते, पल्लवी आपल्या एंगेजमेंटसाठी छान आयडिया देणार आहे, तू पण तेथे असायलाच हवं ना. हे ऐकून मात्र शांतनूला धक्का बसतो. तेव्हा तो मनात विचार करतो, आता शिरशेकर बरोबर बोलायलाच हवं. काहीही करून मी उद्या बोलणारच. तर निहारिका वेगळ्याच प्लॅनचा विचार करत असते. पुढील भागात शांतनू पल्लवीला आपल्या मनातील भावना सांगणार. तेवढ्यात निहारिका गाडीतून सर्व पाहत असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.